कान धरून सॉरी मग सॉरी सॉरी त्याचे कान घ्या सॉरी जोरात म्हणते सॉरी पोचले कोणत्या स्टेशनला भाऊ बॅग दुधनी दुधनी स्टेशन. रात्रीचे जशी आपली आई बोलते 12-1 वाजता 12. Talk to me, numbers never lie, add it up, that's me. And Dada Mangai, welcome back to my channel. And hope you are doing well. So this is day 2 of our family trip. आणि आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता इथून दुसरी ट्रेन पकडायची माळ्याला जायला. सो आता ते लोक तिकीट काढून आणणार आणि तिकीट वगैरे काढली की मग ट्रेन आल्यावर आम्ही जाणार परत. सो भेटूया आता डायरेक्ट ट्रेन मध्ये. पण तू सकाळी सकाळी माझी ब्लॉग बघतो. अजून काय डिसाईड होत नाही. आय थिंक चहा प्यायचं डिसाईड होत आहे. सो चलो चहा घेऊया. चल ना चहा घ्यायचं. पाच घेऊन बसले चहा घेऊ. चहा चहा चल. Guys, do you want chai? मला पण चाय. तीन घेऊ पाहिजे चाय. चिप्स चिप्स चिप्स. थँक्यू. कान धरून सॉरी मग सॉरी सॉरी त्याचे कान घ्या सॉरी जोरात म्हणते सॉरी. फायनली ट्रेन आलेली आहे. ट्रेन आलेली आपली. आता ट्रेन मध्ये बसून चाय पोचले. कोणत्या स्टेशनला भाऊ बॅग दुधनी स्टेशन. गाईज हे स्टेशन आहे. पटापट चला. हात गेले का वरती जायचं चलो. इथून जायचं ऑटो पकडून घरी. तिथे पोलीस भरतीची ट्रेनिंग चालू आहे गाईज स्टेशनच्या बाहेर. दुसऱ्या रिक्षा नाही मला बोलता पण येत नाही. माझा इथे येऊन काहीच फायदा झालेला नाही. पण इथे कन्नडच बोलावं लागणार आहे. सगळे कन्नड आहे. तुझं काय म्हणणं आहे? काय नाही आता येत आलं म्हणलं होते आल्लाड उल्लूड चालू राहा काय कळणार नाही. घरी काढायचं नाही तर शिव्या नाही देणार कोण. मी आहे ना मला कळते ना. तेच बोलतो तो. असं जायला किती तू का पाहिजे तुला काय तुझ्याकडे त्यांचं काही संपतच नाही आहे. बॅगा एवढे आहेत आणि माणसं एवढीशी बॅगा एवढे. बॅगा जास्त असतात दर येते. बाय बाय. 5 जण गेलेत. एक पोरगा होता बसमध्ये उभा होता. हा वाला कलर होता आणि क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? मला पण झोप लागली होती ती बाई म्हणून बडबड करे. हो कन्नड मध्ये सांग बरं.
काय म्हणायचं मको मेंबरे मकोईला कोड अंतर मको आणि मकोळाक बंदी दिली. अजून रिक्षा आलेली नाही. रिक्षा यायला खूप वेळ आहे. हे लोक बसलेत खाली. नाही मला वेगळं नका सांगू. मला नाही बसायचं. पॅन्ट खराब होईल माझी. हो दे ना मग कुठे नाही नाही कुठे ते कलर गेलेला आहे त्याचा. मग जाऊ दे ना. ते हाय ना चांगली दिसते ना तरी पण. चांगले दिसल्याशी मतलब आहे. कलर गेलाय ते पाठीमागून डाग पडले काय. जाऊ द्या पडू दे. द्या ना मला काका तुमच्या पैशाने घेऊन जीन्स. चल ना देतो घेऊन. 350 ला तू मी फ्रॉक देतो घेऊन तुला. फ्रॉक नाही घालत. फ्रॉक नाही घालत. ते फ्रॉक फक्त ओकेजनला घालतात पार्टीला वगैरे. पण आम्ही पार्टीच करत नाही. भेटलं तर जाईल. बर 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 चालेल. त्या रिक्षा यायला वेळ आहे आज. मामा बोलले तशी फोनवर. आयदर तीच रिक्षा रिटर्न येईल जर त्याला तिथे भाडे भेटलं इकडचं तर. नाहीतर दुसरी आली तर दुसरीच पकडायची. लेट्स वेट नाउ. नो ऑप्शन. म्हणलं तो तुमच्याच तिकडे निघचा हात लय मोठा हात झाला. पंजा नको का ते हाताला. असं आहे असं. अरे वा हुशार आहे हुशार. भुजगवणं काढलं. ए अगं खाली पाय पाय भुजगवणं काढलं. झालं बाबू. काय ते. दिस इज अ बॉय. व्हॉट इज दिस. अरे वा टोपी. ओ माय गॉड व्हॉट अ टॅलेंट. व्हॉट इज दिस. मॅन. कोंबडीचा पीस. मॅन मॅन. व्हॉट इज दिस. वडापाव फक्त चहावर वडापाव बघू. मे बी नसेल. आय डोंट थिंक सो. अवेलेबल आहे. 20 रुपयाला 2 आहे. 10,000 रुपये. तिकडे बसू कोण. डॉगेश भाई को भूख लगी है. हाँ हाँ चांगलं नाही ना. जुने स्टेशन. अजून रिक्षा आलेली नाही इथून. नाही बोचा अच्छा आहे. बोचा अच्छा है. बोची काय नाही तुम्हारा बोचा अच्छा है. बोचा जबरदस्ती बढ़ती. हाँ हाँ हमारा बड़ा बोचा छोटा बोचा वो घर पे. बेटा माना नाही बोचा बड़ा. बच्चा बच्चा ते नेपाळी दाखव. इमली चिंच 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 कोणाला आवडतात कमेंट मध्ये सांगा गाईज. आता मी पण खाते. होळी आहे बा. आंबटे होळी नाही येतो. बाबू आता नाही आम्हाला. वैसे थोड़े गिरने वाला है वो. गाईज 1.5 तास झाले आम्ही वेट करतोय. एक रिक्षा नाही एक रिक्षा. ती रिक्षा रिटर्न येते बोलली पण तो आता भाव खातोय रिक्षा. सो इथं आता एक पण रिक्षा नाही. 1.5 तास झाला मी वेटच करतोय सगळे. आता बघू आता कधी येते आणि परत आता वेटच करावं लागेल. नो ऑप्शन आहे. चलो ब्रिजच्या तिथं आता रिक्षा भेटत नाही तर तेच ऑप्शन आहे आपल्याकडे. चला चल पण ते तुला येतं सगळं. आय एम प्रो इन स्पीकिंग कन्नडा. ब्रिज में कल ಏನು ನಿಂಬಾಳಕ್ಕೆ ಹೋಗೋದು ಬಾತ್ ನಿಂಬಾಳ ಹೋಗೋದು. हाँ ಆ ತಿಂಗಳ ಬ್ರಿಜ್ ತಳಗ ಇರ್ತಾವ. चलो गाइस
निंबाळला जायचंय हे सांगायचं त्या रिक्षावाल्याला. ब्रिज क्रॉस करून जायचं त्या साईडला, तिथून रिक्षा भेटणार. तिथे रिक्षा एक पण आहे. सो आता तिथे जायचंय का सो आम्ही तिथे जातो आणि रिक्षावाल्याला भेटतो. हे वाला ब्रिज आहे ना समोरचा, ते ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जायचंय आणि मग तिथे रिक्षावाले भेटतील मे बी. देवाच्या भरोश्यावर रिक्षा भेटते की आहे. रिक्षा उभी आहे तिथे, दिसते आपल्याला. चला 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 ऍडजस्ट करू ना आपण. तुम्ही पुढे बसा, तिघे बसतील मागे, मी कुठं बसू हा प्रश्न येते. वरती बसायचं. ओ नको, टपावर नको. तर आपण मोठी रिक्षा शोधू, असेलच ना, एवढी छोटी आहे तर. रिक्षा आहेत, आता विचारू काय म्हणतात ते दोघे त्याच्यावर. बाळग हा नवे मूर इद्देव ಅಲ್ಲಿ 3 ಮಂದಿ ಅರಿನ 6 ಮಂದಿ ಹಾ ನಡೀತದ. ಎಷ್ಟು ಊರಾಗ ಬಿಡೋದೇನ್ರಿ? ಹಾ ಊರಾಗ ಬಿಡೋದು. ಎಟ್ಟಿ 300. 6 ಮಂದಿದು. ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಕೇಳ್ತಾನೆ आईग फोन ಮಾಡಿ. रिक्षा भेटली. आता आईला फोन करून विचारते कसं आहे. सीट प्रमाणे भाडं नाही, 300 रुपये 6 जणांच्या तिकडे जायला गावात. बघू आता काय होतं. 10:42 झालेत आम्हाला इथे. तर परत वर चाललोय कारण की आई बोलली तिथे रिक्षा मागवली 200 रुपयात. 100 रुपयाचा सो आता तिथं जायला गेलं ना ऑप्शन. एवढं स्टेशन उतरून वगैरे गेलं, दम लागलाय. चला आता काय करू शकत नाही. चलो फायनली रिक्षा आली. चलो आता रिक्षा आलेली आहे फायनली. तर रिक्षात बॅगा वगैरे ठेवायच्या आणि डायरेक्ट गुल आपल्या घरात. सामान ठेवा मागे. हे घ्या माझी पण. आता चलो डायरेक्ट असं बसलं काय तुम्ही बाय बाय. मुलांना विचारून बस येणार आहे. आता इथून पुढे सगळं अभि बसची वाट बघायची. आम्ही चिंच खाल्ले तिकडे टाइमपास. चिंच झाड समोर खाल्ले. लवकर यावर काय करा टाइमपास. गाडी येत असून काय आम्ही इथं खाऊ खाऊ काटाळलं म्हणून मग शेवटी म्हणली वडापाव आहे का बघूया. हँडी पूल संपून टाकली तू. माझं पुढच्या महिन्यात लग्न आहे, मला एखादं उखाणं सुचवा. तेव्हा मी उखाणं सांगन, पण मग तू तो रिस्क वर म्हणायचा. आपला उखाणं म्हणजे कसं जबराट राहते. बायकोचं नाव काय? रील स्टार पाहिली. गाईज फॉलो करा त्याला. 7x7चा हौद, त्याला बसवले पितळी तोटे. 7x7चा हौद, त्याला बसवले पितळी तोटे. बाईंचं नाव घेता घेता गेल्या कपाळात. ती बस आली. बस चालला पळून. आता त्या बसनीच जायचंय आपल्याला. आय थिंक सो, मे बी. भेटली बस भेटली. आता इथून डायरेक्ट माड्याळला. चौघ मागे बसलेलो आहे उड्या मारायला. फायनली वी आर हिअर ॲट होम. इथे आम्ही आलेलो फायनली घरात. एवढ्या प्रवासानंतर खूप प्रवास हे होता. सगळे रोड इथे खराब आहेत. आम्हाला 10 मिनिटाच्या रस्त्यासाठी 2 तास लागले तिथे आईला. काय बोलावं आता, पण ठीक आहे. आता फायनली मस्त आंघोळ वगैरे केली आणि आता आतमध्ये स्वयंपाक बनवत आहेत त्या आजी वगैरे. सो चला जेवूयात. सुमिरतीनी आई जेवण होणार आहे. का मावशी याचं काय करतात असं, आणि ह्याच्यावर काय करणार? पलटी साईडने हळू. आपल्याला कोणत्या बाबतीत दमत नसतो. आता नाही उरणार आहे ते. कालचा आहे ऑलरेडी तो.
उरला तरी मी तो का खराब हा तेच मस्त आता एन्जॉय करू आपण. चपात्यांचं पीठ बघा गाईस आमच्यासाठी सगळ्यांचं. हे घर होतं आमच्या बाबांचं होतं हे घर जे आता तुटले. सो आम्ही इथे रिलेटिव्हच्या घरात राहतो आधीपासून. काय हो मग इथं सगळं जुनच आहे ऑलरेडी. बाबा लहान होते तेव्हाच हे सगळं. बाबा लहान होते तेव्हाच. आता आपण पण मोठे झालो रे. Do you want my fit check? काय नाही नॉर्मलच घातले. हे आमच्या बाबांचं म्हणजे आजोबांचं गाव आहे आणि माझ्या आजीचं सासर असं. सो इथे खूप भारी वाटते काय झाल्यापासून. हा यायला थोडे प्रॉब्लेम्स झाले पण ठीक आहे. आता गावात असंच असतं. इथे ना घरं नीट आहेत ना रस्ते नीट आहेत. तुम्ही जसं की बघितलं आमचं घर तुटलंय. जे अगोदर बाबा राहायचे त्या घरात तेव्हाला तुटलंय. सो हे रिलेटिव्हचं घर आहे तिथे आम्ही राहतो. सो दिस इज हाऊ इट लुक्स. कच्च्या भाजताना येते चांगले. Shut up. आंबट तिखट भाजी. मला पण वाढ. काही आंबाडीची भाजी चपाती आणि ठेचा. अ बेटर कॉम्बिनेशन. आणि गाईस झोपून उठले. मस्त झोपले होते. जेवण वगैरे करून मस्त झोप लागलेली सगळ्यांना. कारण की प्रवासात कोणी झोपलं नव्हतं. सगळ्यांनी ताणून दिले. आत्ता उठलोय. फ्रेश वगैरे होऊन थोडं पण उजेड नाही येते बघा. पूर्ण अंधार आहे सगळीकडे. मी इथून बाहेर आलो आणि इथे सगळी अशी घरं. अंधार नाही. पूर्ण अंधार. ऐ तुला विचारते आता नाही का समजा आपण आता घरी अंधार बघून काय वाटतंय तुला? स्पेसिफिक ठिकाणीच अंधार रेंज बघून आम्ही आता इथं भूत पाहायला आलोय. आता भूत बघतो थोडेफार. एखादं आवडलं तर घरी नेतो. भूत बघतो थोडेफार. एखादं आवडलं तर घरी नेतो. हे तर सगळ्यात मोठं भूत होतं गाईस. चलो आता घुमते अभि. पण मंदिरात नाही जायचं आपल्याला. आपण नाही जाऊ शकत आतमध्ये कोणाच. इथे सगळं स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. मंदिरात कधी जायचं कसं जायचं. ओ या म्हणलं एक्सप्लोर करू. कोणता एक्सप्लोर आहे? पत्र्याची खोली. बोल ना तू. खोली नाही पसार. पत्र्याची खोली. ते मला तर पटकं घर वाटते जिथे भूत राहतात रात्रीचे. जशी आपली आई बोलते 12-1 वाजता. रात्री बस 12-1 वाजता इथे येतात असं म्हणतात गाईस. पत्रावर नाचतात. तिथे जायचंय मंदिरात जायचंय ना तिकडे कीर्तनात काय म्हटलेलं आहे? जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत. म्हणजे जे आपल्याला भूत म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. भूतच आहे आपलं. भूलोकी. भूत म्हणजे काय? भूत म्हणजे पास्ट. भूत होतं असं नाही. भूत होतोच ना माणूस. मेल्यावर माणूस
मेल्यावर माणूस मरतच नाही, माणसाचं फक्त शरीर जातं, आत्मा कुठे हा ना, आत्माच होत होती. आत्माच होते. ते अर्धवट असते रे, अर्धवट असल्यावर होतो. हा, त्यांची इच्छा अपूर्ण झाली असेल ते होतं. आई त्यांची इच्छा पूर्ण झाली असेल ते डायरेक्ट होत. इंडियन पॅरानॉर्मल एक्सपर्ट. काय संपत आहे आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाय श्री बाय महाकाल. गाईज, राधे राधे. जय हिंद, जय महाराष्ट्र, चला जय बाबाजी. आता भेटू डायरेक्ट पुढच्या व्लॉग मध्ये.